महानगरपालिका आहे, नागरिकांच्या हिताच्या दृष्टिकोनातून ह्या शहरामध्ये नेमकं आपल्याला काय करायचं याचं एक ठोस एक आपल्याकडं विजन पाहिजे. मग तुम्ही नाहक अनावश्यक मोठे प्रकल्प कशासाठी करायचे, कोणते करायचे, प्रायोरिटी कशाला द्यायची. मुळात ज्या पद्धतीने जो पाणी पुरवठा बाबतीत विस्कळीतपणा आहे, पर्यावरणाच्या संदर्भात एकदम म्हणजे ठाम भूमिका नाही आहे, नदींची गटारं होत चाललेली आहे, शिक्षण व्यवस्था काही शिक्षणाच्या संदर्भात ठोस उपाययोजना करून शिक्षण तज्ज्ञ माणसांची एक समिती नेमून पुढच्या 15 वर्ष व 20 वर्षाचं प्लॅनिंग करणं अत्यंत गरजेचं आहे. आणि पाणी पुरवठा विस्कळीत आहे, पर्यावरणाच्या संदर्भात मी बोलल्याप्रमाणे आहे, STP प्लॅन आपल्याकडं कमी आहे, सांस्कृतिक धोरण निश्चित नाही आहे, या क्रीडा धोरण निश्चित नाही आहे, क्रीडा प्रबोधिनी असावी. पूर्वी कोंडे साहेब होते, त्यांनी क्रीडा प्रबोधिनी निर्माण केली होती, तर चांगले खेळाडू तयार झाले होते. या सर्व गोष्टीचं एक मॅप तयार केला पाहिजे पुढच्या 5 आणि माझ्या पुढच्या 5 वर्षामध्ये माझं शहर कसं असणार आहे याचं सत्ताधारी पक्षाने आमच्यासारख्या कार्यकर्त्यांना बरोबर सर्वांना घेऊन हे काम करणं अत्यंत गरजेचं आहे. त्या दृष्टिकोनातून आपल्याकडं हितगुज करण्यासाठी मी आपल्याशी आज चर्चा केली. काल परवा एक पिंपरी चिंचवड महानगरपालिकेमध्ये एक भाजपचे उपाध्यक्ष असलेले एक पदाधिकारी ते ठेकेदार आहेत आणि त्यांनी महिला उपायुक्त यांना शिवीगाळ केल्याची घटना आहे किंवा दादागिरी केल्याची घटना घडलेली आहे. काय सांगा त्या संदर्भात मी निश्चित माहिती घेईल, परंतु जर हे कृत्य झालं असेल तर ते अत्यंत हिनकारक आहे. म्हणजे अशा प्रकारचं म्हणजेच त्यांच्या पाठीमागं कोणतरी आहे, पण त्यांची चौकशी होणं गरजेचं आहे. महानगरपालिका म्हणजे काय दादागिरीचा अड्डा नाही आणि ठेकेदार म्हणजे हे काम घेण्यासाठी आलेले असतात. ते काय मालक म्हणून वावरत असतील तर त्यांचाही कायदेशीररित्या बंदोबस्त करणं गरजेचं आहे. परंतु मी माहिती घेतलेली नाही, मला ते कोण आले कोण पवार ते पण माहीत नाही, पण मी माहिती घेईन, त्यावर मी भाष्य करेन.